एक्सरसाइज चालू होती आपली 1.1 आणि त्याच्यामधला क्वेश्चन जो आहे तो प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण 7 नंबरचा घेतला होता. आता तुम्हाला करायचं होता एकदम सिंपल होतं. अर्धा क्वेश्चन तुम्ही तो कम्प्लीट करून टाका. मी एक्सप्लेन केला होता, फक्त अर्धा क्वेश्चन राहिलाय, तुम्ही करू शकता. आता बघा क्वेश्चन नंबर 8 कडे आपल्याला जायचंय. क्वेश्चन नंबर 8 काय सांगितलंय बघा. दीपक सॅलरी वॉज इन्क्रीज फ्रॉम ₹4,000 to 5,000. The sales being the same due to reduction in the rate of commission from 3% to 2%. म्हणजे काय झालं, दीपकची सॅलरी त्या ठिकाणी वाढली आहे, बरोबर. दीपक सॅलरी किती वाढली, 400 टू 4,000 to 5,000 झाली, बरोबर. दोघींनी लेक्चर मध्ये दोघींनी रिप्लाय करत चला. सोनल, मुलींनो, ज्यावेळेस तुम्ही, कारण काय होतं मला कळत नाही तुम्हाला आवाज येतोय का नाही, त्यामुळे लेक्चर मध्ये रिप्लाय करत चला. काय दिले आपल्याला, दीपकची सॅलरी दिली आहे, बरोबर. काय झाली बघा, ती इन्क्रीज झाली. किती इन्क्रीज झाली सांग भक्ती. 1,000. 1,000 म्हणजे 4,000 to 500 झाली. पुढे काय सांगितलं बघा, द सेल्स बिंग द सेम ड्यू टू रिडक्शन इन द रेट ऑफ कमिशन. पण दीपकचं सेल जे आहे त्या ठिकाणी ते फिक्स राहिलंय आणि काय काय रिड्यूस झालंय, Rate of commission. रेट ऑफ कमिशन रिड्यूस झाले 2 to 3% झाले. पुढे काय विचारलं, हिज इन्कम रिमेन्स अनचेंज. पण दीपकचा जो इन्कम आहे तो अनचेंज आहे. आणि फाईन काय विचारलंय, फाइंड हिज सेल. आता बघा दीपकचं सेल माहिती आहे आपल्याला, No, sir. काय लिहिणार, सेल्स मेड बाय दीपक ती समजा आपण घेतलं काहीतरी एक्स रुपीज, एक्स, बरोबर. तर बघा त्याची सॅलरी किती आता करंटली, 5,000. इनिशियली 4,000 आहे ना. Yes, sir. हा, सॅलरी किती आहे बघा, सॅलरी आहे दीपकची, सॅलरी किती आहे त्याची, रुपीज किती आहे, 4,000 आहे ना, Yes, sir. बरोबर. हा, 4,000 आहे. पुढे काय सांगितलंय, आणि त्याच्यावरती सॅलरी तुला बघा, रेट ऑफ कमिशन किती आहे, रेट ऑफ कमिशन किती आहे, 3%. रेट ऑफ कमिशन आहे त्याला 3%. रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू आहे 3%. पुढे काय सांगितलं त्यांनी, मला सांगा दीपकची इनिशियल इन्कम सांगा बघा, काय असेल. सॅलरी नंतर वाढली पण इनिशियल इन्कम काय असणार त्याचं, आता इनिशियल, हा बोला काय असणार आहे. Commission plus salary. अगदी बरोबर आहे, इनिशियल काय असणार आहे, सॅलरी प्लस कमिशन, बरोबर आहे, सॅलरी प्लस कमिशन. आता बघा त्याची सॅलरी किती आहे, 4,000 आहे ना. तर कमिशन किती आहे सांगा, कमिशन कसं काढतो आपण, 3%. कसं काढतो कमिशन आपण, पण सेल्स वर ना. सेल्स किती त्याचा, एक्स आहे, बरोबर. त्याच्यावर 3% काढणार एक्स वरती, काय येणार, डायरेक्ट लिहू का बघा, 3 into x डिवाइड बाय काय येणार, 100. समजलं काय. Yes, sir. सोनल, भक्ती, समजलंय. हो, sir. साईड क्लिअर काय इथपर्यंत, Yes, sir. हे झाले दीपकची इनिशियल सॅलरी. आता पुढे काय सांगितलं बघा त्यांनी, सॅलरी इन्क्रीज झाली त्याची 5,000 नी, बरोबर. आता बघा न्यू सॅलरी काय असणार, मग त्याची झाली इनिशियल सॅलरी, अँड त्याची न्यू सॅलरी काय येईल, मग न्यू सॅलरी म्हणण्यापेक्षा इन्कम म्हणूया आपण, कारण सॅलरी वाढली 5,000 रुपयांनी. नवीन इन्कम सांगा बरं काय होईल, मग काय होईल, सॅलरीच होईल ना परत, सॅलरी प्लस काय होईल, कमिशन. आता सांगा त्याची सॅलरी किती झाली आहे,
दीपक सॅलरी किती आहे? न्यू इन्कम का न्यू सॅलरी किती दीपकची? 5,000. 1000 आहे ना. न्यू सॅलरी आहे त्याची 5000 प्लस त्या कमिशन किती आहे त्याला? 2%. 2x डिवाइडेड बाय करणार 100. क्लिअर पर्यंत? पण काय सांगितलं प्रश्नामध्ये बघा, दीपकची जी सॅलरी आहे, इन्कम काय झालंय त्या ठिकाणी? प्रश्न बघा, हिज इन्कम रिमेन्स अनचेंज्ड. इन्कम काय आहे? Same. काय लिहिणार? दीपक इन्कम रिमेन्स अनचेंज्ड. त्याचं जे त्या ठिकाणी इन्कम आहे ते अनचेंज राहिलंय. बघा त्याची इनिशियल इन्कम किती आहे? 4000 आहे बघा, प्लस 3x अपॉन 100. 3 into x अपॉन 100 हे इनिशियल इन्कम आणि न्यू इन्कम काय असणार त्याचं इक्वल असणार आहे बघा. हे आहे 5000 किती आहे? प्लस 2x अपॉन 100. स्क्रीन दिसते का? Yes, sir. $5,000 प्लस किती आलं हे? 2 into x डिवाइडेड बाय काय येणार? 100. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर का? Yes, sir. क्रॉस मल्टिप्लाय काय या ठिकाणी? मग बघा हे 3 0 आणि आणखी 2 0 या ठिकाणी फक्त वाढतील बघा. हे 2 0 या ठिकाणी फक्त आता वाढतील, बरोबर? प्लस त्याला आता या ठिकाणी प्लस हे 3x ऍज इट इज डिवाइडेड बाय काय येईल? 100. समजलं काय कॅल्क्युलेशन कसं केलं मी? फक्त क्रॉस मल्टिप्लाय केली आणि सर आपण मल्टिप्लाय ते डायरेक्ट शिफ्ट करू शकतो ना एवढं मोठं करण्यापेक्षा. डायरेक्ट शिफ्ट करता येईल, पण या ठिकाणी 100 कॅन्सल होईल ना. डायरेक्ट शिफ्ट करायला गेलं तर तसं करता येईल, म्हणजे तसं करू शकतो आपण, काय अडचण तसं करूया. चल वन ऍट द सेमच, दोन्ही कॅल्क्युलेशन आपलं सेमच येईल, पण सिम्पल होईल मला वाटतं ते. आता या ठिकाणी काय येईल? ही टर्म जर इकडे घेतली तर ते काय निगेटिव्ह मध्ये टर्म येईल. मग ठीक आहे, त्या प्रकारे करता येईल. 5000 हा काय इकडं मायनस होईल, मायनस 4000. ही टर्म इकडे घेतली तर काय येईल? एक्स मायनस काय येईल? 2x डिवाइडेड बाय काय येईल? फक्त काय डिवाइडेड बाय सांग? 100. बरोबर, असं केलं तरी चालेल. तर किती आलं हे? x अपॉन 100 इज इक्वल टू हे किती आलं? 1000. बरोबर. क्रॉस जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 1 2 3 आणि हे त्या ठिकाणी 2 0 फक्त वाढतील. झालं. हे काय झालं? दीपकची सॅलरी झाली. कळलं का? सेल झालं, सेल, सॉरी. कळलं का? Yes, sir. आणि मग सेल्स, therefore सेल्स मेड बाय दीपक किती आलं ते? ₹1. किती आलं हे? 1 लाख. क्लिअर? Yes, sir. एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा. आता पुढचा क्वेश्चन काय सांगितलंय त्यांनी बघा. एजंट, पुढचा क्वेश्चन कळते का तुम्हाला 9 नंबरचा?
एक मिनिट एक्सप्लेन करतो, समजून घे क्वेश्चन. एकदम वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ना हे खूप सिंपल आहेत. फक्त क्वेश्चनचं मिनिंग तुम्हाला काय म्हणायचं त्यांना ते कळलं पाहिजे फक्त. काय दिले आता, अँड एजंट इज पेड कमिशन ऑफ 7% ऑन कॅश सेल. जर बघा ते एजंटने त्या ठिकाणी जर कॅश सेल केलं तर कमिशन किती मिळतंय त्याला? 7%. 7%. पुढे काय सांगितलंय, अँड 5% ऑन क्रेडिट सेल मेड बाय हिम. आता क्रेडिट सेल म्हणजे काय? उधारीवर केलेली उधारी, केलेला व्यापार. उधारीवर केलेला व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन. आपण तर उधारी केलं ना, उधारीवर व्यवहार केला ना त्याने. बघा, जर त्याने कॅश व्यवहार केला तर कमिशन किती मिळणार त्याला एजंटला? किती मिळणार आहे? नाव दिसतो ना माझा, 7%. 7%. आणि जर समजा त्यांच्या ठिकाणी क्रेडिट वर केला त्याला किती मिळणार आहे? 5%. कोणला? एजंटला. इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत समजतंय का मित्रांनी? हो सर. आता पुढे काय दिलंय बघा, पुढे प्रश्न वाचा. प्रश्न फक्त अर्थ समजून घ्या, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. पुढे काय सांगितलंय, इफ ऑन द सेल रुपीज, त्याने किती सेल केला? किती केलाय? किती सेल केलाय? टेक्स्टबुक समोर आहे का तुमच्या मुलींनो? 1,02,000. 1,02,000 बरोबर. आणि पुढे काय सांगितलंय, द एजंट क्लेम अ टोटल कमिशन रुपीज 6,420. जर समजा बरोबर का त्यांनी सेल किती केला? 1,20,000 जर सेल केला तर काय मिळतं? एजंट क्लेम्स अ टोटल कमिशन रुपीज 6,420. जर त्यांनी 1,20,000 सेल केला तर तो किती त्या ठिकाणी कमिशन करता, म्हणजे किती कमिशन मिळवणार आहे? किती मिळवणार आहे? 6,400. बरोबर. पुढे काय विचारलंय, फाइंड हिज कॅश सेल अँड क्रेडिट सेल. करता येईल का तुम्हाला? कॅश सेल कसं फाइंड करणार? By assuming the cash sales as X. कॅश सेल ऍज एक्स करणार. बरोबर. पुढे काय करणार? आता कॅश सेल एक्स आहे, मग क्रेडिट सेल कसं फाइंड करणार? 1,02,000 minus X. बरोबर. 1,02,000 मायनस एक्स. आता मला सांगा टोटल कमिशन कसं फाइंड करणार? त्याने जे लक्ष द्या, त्याने कॅशवर काय कॅश सेल केलंय प्लस क्रेडिट सेल केलंय, दोन्ही कमिशन मिळते ना त्याला. Yes sir. दोन्ही वर कमिशन फाइंड करायचं. टोटल कमिशन कसं फाइंड करणार? कमिशन ऑन कॅश सेल प्लस कमिशन ऑन Credit sale. क्रेडिट सेल. कॅशवर किती मिळणार आहे? 7% आहे ना, बरोबर का? Yes sir. आणि कॅशवर मिळणार आहे क्रेडिटला 5 आहे आणि कॅशवरती 7 आहे. करता येईल का क्वेश्चन? सिंपल क्वेश्चन एकदम. करता येईल का मिताली? हो सर. पहिली सोनल करता येईल क्वेश्चन तुम्हाला? हा भक्ती जमेल का? हो सर. आता क्वेश्चन आपण पुढच्याकडे जाऊ. 10 नंबर क्वेश्चन बघा. सगळे क्वेश्चन किती त्याच्यामध्ये 15 आहेत. आज कम्प्लीट करून टाकू सगळं ते. पण आता 10 नंबर क्वेश्चन काय दिलेला आहे, दे 3 कार्स वेर सोल्ड थ्रू अन एजंट. म्हणजे काय केलं, एजंटने 3 कार त्या ठिकाणी विकलेल्या आहेत. पहिल्याची प्राइस किती आहे? किती आहे? 2,40,000. 2,40,000. सेकंडची आहे 2,22,000 आणि थर्ड नंबरची आहे 2,25,000. बरोबर. इथपर्यंत क्लिअर? क्वेश्चन एकदम सिंपल आहे बघा. एकदम इतके सिंपल क्वेश्चन आहेत ना, फक्त क्वेश्चनचं मिनिंग कळलं पाहिजे आपल्याला. आता पुढे काय दिले बघा त्यांनी, पुढे काय दिले, रेट ऑफ कमिशन दिले. आता पहिल्या कारवर रेट ऑफ कमिशन किती आहे? पहिल्या कारवरचे रेट ऑफ कमिशन किती आहे? 5%. 5 दिले. रेट ऑफ कमिशन ऑन 17.5 आहे ना, 17.5 आहे का तुमच्या पुस्तकात? 5 आहे का? नाही 17.5. 17.5 पहिल्यावरती आहे. सेकंड कार वरती किती आहे? 12.75
5 आणि थर्ड वरती किती आहे? थर्ड वरती किती? 14. कुठे 14? नीट वाचा. थर्ड वरती आपल्याला फाइंड करायचंय. नीट बघा. इफ द एजंट ओव्हरऑल रिसिव्ड 40% कमिशन. ओव्हरऑल थर्ड कारवर कमिशन आपल्याला दिलेलं नाहीये मुलींनो. नीट बघा. Yes sir. थर्ड वर आपल्याला फाइंड करायचं. ओव्हरऑल कमिशन किती आहे? 14%. 14%. बरोबर. आणि विचारलंय काय तर बघा. ऑन द टोटल आता 40% टोटल सेल वरती विचारलंय काय? फाइंड द रेट ऑफ कमिशन पेड ऑन द थर्ड कार. कसं फाइंड करणार मला सांगा. टोटल कमिशन कसं फाइंड करणार तुम्ही? टोटल कमिशन किती आहे सांगा बरं. टोटल कमिशन Commission on टोटल कमिशन sum of किती आहे? commission. बरोबर आहे. पण टोटल कमिशन 14% आहे ना. Yes sir. ते कशावर काढणार? टोटल सेलवर काढणार. बरोबर की नाही? Yes sir. मग आता टोटल सेल किती दिलं? सगळ्यांचे ऍडिशन करणार तुम्हाला. पहिली कारची सेल आहे, दुसऱ्या कारची प्राइस आहे, तिसऱ्या कारची प्राइस आहे, तिथे ऍडिशन करणार ना. Yes sir. त्याच्यावर किती काढणार? 14% काढणार. कळतंय का? एल Yes sir. हो, sir. समजतंय का सायली, सोनल? कारण क्वेश्चन सिंपल आहे, अवघड नाही. फक्त मी एक्सप्लेन करतोय. करता येईल का? सॉल्व्ह करून देऊ? हो सर. सॉल्व्ह करायचं क्वेश्चन सिंपल आहे, पण त्यामुळे म्हणतोय तुम्हाला. करता येईल का? सॉल्व्ह करून देऊ? सायली? येस सर. करता येईल का? सॉल्व्ह करून देऊ? हा, भक्ती करता येईल का? सॉल्व्ह करून देऊ? सिंपल क्वेश्चन आहे, त्यामुळे म्हणलं. करता येईल का? Sir. हा, घ्यायचंय का क्वेश्चन? Yes sir. करता येईल का? सॉल्व्ह करून देऊ? चला आपण घेऊया क्वेश्चन. आपण सॉल्व्ह करू. चला, काय दिले क्वेश्चन ते वाचा अगोदर. क्वेश्चन नंबर किती आहे हा? 10 नंबरचा. क्वेश्चन नंबर 10. दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे? पहिल्या कारवरती कमिशन, पहिल्या कारची त्या ठिकाणी प्राइस दिलेली, दुसऱ्या कारची आणि तिसऱ्या कारची प्राइस पण दिलेली. आता बघा टोटल कमिशन कसं फाइंड करणार? टोटल कमिशन कसं फाइंड करणार? कसं फाइंड करणार सांगा बरं. 14% आहे ना. बरोबर का? 14% ऑफ ऑन टोटल सेल. बरोबर का? हो सर. आता बघा 14% टोटल सेल किती आहे? सगळं ऍडिशन करावं लागेल ना. बरोबर. 2,40,000 प्लस नेक्स्ट किती आहे? 2,22,000 आणि नेक्स्ट किती आहे? 2,25,000. याच्यावर किती सांगा बरं? याच्यावर किती आहे? 14%. 14 काय? 14/100. 14/100. क्लिअर? तर यांची ऍडिशन करा पटपट. चला करायची ऍडिशन पटकन. चला किती आहे? 30 राहतील. नेक्स्ट पुढे 25, 7 7 ठिकाणी 7 जाईल. नेक्स्ट 2 या ठिकाणी 4 4 + 4 8 आणि हे किती आलं? 6. एवढी ती का? एवढी ऍडिशन ती मला चेक करू. हो सर. एवढी त्या ठिकाणी काय ऍडिशन. पुढे कसं करणार? याच्यात याला डिवाइड काय करणार? 100 ना. डिवाइडेड बाय करायचंय 100 आणि मल्टिप्लाय करायचं किती? 40. बघा हा 0 0 काय त्या ठिकाणी? हा 0 0 कॅन्सल होईल. हा 0 0 कॅन्सल होईल. किती आला आता हे? 6870 मल्टिप्लाय बाय 14 करा. किती येते?
थोडं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे बरं या ठिकाणी. पटपट करा चला. कसं करणार ते करायचं म्हणजे किती सांगा. किती येत आहे मिताली भक्ती कॅल्सिओ करा पटकन चला. 96180. 96180 का 96180 हे काय आलं या ठिकाणी टोटल कमिशन आलं ना. हे आलं टोटल कमिशन. इथपर्यंत समजलं पर्यंत क्लिअर का. आता बघा पहिल्या कार्यावर किती कमिशन मिळलंय. टोटल कमिशन काय असणार 3,40 असणार आहे ना बरोबर का. हो सर. पहिल्या किती मिळलं Yes, कमिशन sir. त्याला. पहिल्या कार्यावर किती मिळलंय कमिशन ऑन फर्स्ट वर किती मिळलंय. किती मिळलंय फर्स्ट वरती किती भेटलंय मुलींनो. 17.5%. आता 17.5 डिवाइड वगैरे करणार मग आता 100 करणार बरोबर. 100 करणार तर बघा हा 0 कॅन्सल हे 0 कॅन्सल झाले. किती शिल्लक राहिलं 240 मल्टिप्लाय बाय 17.5 करा फक्त चला. किती येतं हे येते किती येते मल्टिप्लिकेशन याचं 42,000. 42,000 42,000 ना. हा. आता कमिशन ऑन सेकंड कर फाईन काय चला मग नेक्स्ट. कमिशन ऑन सेकंड कर फाईन काय चला. त्याला फर्स्ट कार पहिला सेकंड कार. सेकंड कार किती दिले. सेकंड कारची प्राइस किती आहे 2,22,000. त्याच्या किती फाईन त्याच्या किती आहे कमिशन तिला. या कारवर किती कमिशन 12.5 आहे ना डिवाइडेड बाय 100. करेक्ट उत्तर किती सांगा किती येते कॅल्क्युलेशन सांगा फक्त जरा करून 2,22,000 मल्टिप्लाय बाय किती करायचं 12.5. बघ किती दिवस सांग. काय पटकन जर कॅल्क्युलेशन सांगा. एवढे बघा तुमचं 27 एवढे येते 27,750 हे झालं. एक आवाज येतो का माझा मुलींनो. आवाज येतो का. हा थर्ड कार कसं फाईन करणार चला. थर्ड कार वर करा किती थर्ड कारची प्राइस. थर्ड कार वर कसं फाईन करणार. थर्ड कार दिलेच ना आपल्याला सेकंड कार पण दिलेले. थर्ड कारचं माहिती का आपल्याला कमिशन किती आहे माहिती आहे का. No, sir. चला एक्स म्हणा रेट ऑफ कमिशन ऑन थर्ड कार. ऑन थर्ड कार आपण समजा त्या ठिकाणी एक्स कमिशन कशामध्ये असणार आहे पर्सेंटेज मध्ये असणार आहे. त्यामुळे एक्स पर्सेंटेज घेतले बरं का. बघा आता थर्ड कार वरती आपल्याला फाईन करायचंय कसं काय दिलं आपल्याला. थर्ड कार वर कमिशन किती आहे. थर्ड कार कसं फाईन करणार कमिशन ऑन थर्ड कार कसं फाईन करणार. थर्ड कारची प्राइस दिली ना तुम्हाला कसं फाईन करणार सांगा. काय प्राइस आहे तिची 2,25,000 बरोबर. मल्टिप्लाय बाय एक्स अपॉन 100 हे समजतंय का हे मुलींनो.
मिताली हो सर. आता बघा पुढे कसं करणार हे तर आपण कॅल्क्युलेशन करून घ्यायचं म्हणजे किती आलं सिम्प्लिफाय केल्यानंतर किती आहे बघा 2 2 5 आणि हा आला 0 मल्टिप्लाय बाय एक्स हे झालं थर्ड कार्बन कमिशन. आता टोटल कमिशन कसं फाइंड करणार टोटल कमिशन म्हणजे काय असणार आहे काय असणार आहे फर्स्ट कारचं कमिशन ना कमिशन ऑन फर्स्ट कार बरोबर का सायली येस सर. इथपर्यंत समजतंय का काय करणार हो सर. कमिशन ऑन सेकंड कार प्लस काय करणार कमिशन ऑन थर्ड कार सगळ्याच्या ऍडिशन करून तुम्हाला काय मिळणार टोटल कमिशन त्या ठिकाणी मिळणार आहे बघा फर्स्ट कमिशन ऑन फर्स्ट कार किती आहे किती आलं आपलं फर्स्ट कार कमिशन 42,000 आहे ना चालेल फर्स्ट कार वरती 42,000 आहे फर्स्ट कार वरती आले आपलं 42,000 सेकंड रो किती सांगा सेकंड रो किती आले 2775 750 सेकंड रो आले 27 आणि 750 आणि थर्ड रो आपण आताच कॅल्क्युलेट केले ते किती आले 2 2 5 0 मल्टिप्लाय बाय एक्स बरोबर आता हे सिम्प्लिफाय करा आणि टोटल कमिशन किती आलं आपलं बघा टोटल कमिशन आपण फाइंड केले ऑलरेडी किती आले ते 96180 हे आलंय 96180 आता इथं पुढे करता येईल का एक्स ची फक्त हल्ली फाइंड करा आता करताल का इथनं पुढं आता काय फक्त तुमची ऍडिशन करायची इथं इकडे शिफ्ट करा आणि त्याला फक्त याच्यामध्ये डिवाइड करा तुम्हाला एक्स ची हल्ली मिळून जाईल आता करता येईल ना हो सर. इथनं पुढे तुम्ही करा सिंपल एकदम पण करता येईल काय फक्त आता ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं होतं फायनल आन्सर जे आहे ना हे बघा एक्स ची तुमची येईल 11% येईल बरं का 11.75 असं काहीतरी आन्सर बघा 11.70% मध्ये हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा बरं का एवढा आन्सर येईल तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तुम्ही करू शकता चला पुढे काय दिलंय बघा करता येईल ना पुढे आता पुढे काय दिलंय क्वेश्चन नंबर 11 बघा क्वेश्चन नंबर 11 काय दिलंय त्यांनी स्वयं तारा डिस्ट्रीब्यूट्स allows 50% डिस्काउंट ऑन लिस्ट प्राइस ऑफ वॉशिंग मशीन तर वॉशिंग मशीनच्या त्या ठिकाणी जी त्याची लिस्ट प्राइस आहे तेवढी डिस्काउंट किती आहे किती आहे आवाज येतोय का माझा मिताली 15%. 50% कशावरती तो लिस्ट प्राइस वरती लिस्ट आहे ना प्राइस. बरोबर तर पुढे काय दिलंय बघा परत आणखी फर्दर 55% डिस्काउंट इज गिवन फॉर कॅश पेमेंट जर कॅश पेमेंट केलं तर किती मिळणार डिस्काउंट तुम्हाला 5%. 5% बरोबर पुढे काय विचारलंय फाइंड द लिस्ट प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इफ इट वॉज सोल्ड फॉर नेट अमाउंट रुपीज 38,356.25 आता बघा या ठिकाणी त्याची लिस्ट प्राइस माहिती का आपल्याला लिस्ट नाही. प्राइस मग काय म्हणणार एक्स म्हणणार त्याला लिस्ट प्राइस काय घेणार एक्स बरोबर बघा आता क्वेश्चन नंबर किती आहे 11 क्वेश्चन नंबर 11 घेऊन टाकू आपण बघा त्याची लिस्ट प्राइस काय घेणार आपण लेट द लिस्ट प्राइस समजा आपण लिस्ट प्राइस घेतली त्या ठिकाणी एक्स बी एक्स आता बघा त्या ठिकाणी डिस्काउंट किती आहे लिस्ट प्राइस वरती 15%. 15% डिस्काउंट काय लिस्ट प्राइस वरती डिस्काउंट इज इक्वल टू 50% आहे ना म्हणजे काय येणार एक्स इंटू 15 अपॉन काय येणार 100 समजले पर्यंत हो सर. हे किती आलं 0.15x आलं डिस्काउंट बरोबर लिस्ट प्राइस वरती आता पुढे काय दिले बघा
त्यांनी काय दिलंय, प्रॉफिट कसं फाईंड करायचं सांग बरं का. नेट प्राइस कशी फाईंड करायची, हे झालं डिस्काउंट. नेट प्राइस काय झाली त्याची, त्या वॉशिंग मशीनची नेट प्राइस काय झाली, लिस्ट प्राइस मायनस डिस्काउंट. लिस्ट प्राइस मायनस डिस्काउंट. डिस्काउंट किती आलं, 0.115x आली नेट प्राइस, बरोबर. आता त्याच्यावर डिस्काउंट किती आहे, कॅशवर डिस्काउंट किती आहे, कॅशवर डिस्काउंट 5%. किती आहे, 5% ना. कॅश डिस्काउंट कॅशवर किती आहे, 5%, बरोबर. आता मला सांगा मग हे जर सिम्प्लिफाय केलं तर काय येते बघा बरं, x मायनस 0.10x किती आलं, हे 0.85 येत आहे, बरोबर. आता मग कॅश डिस्काउंट किती मिळणार तुम्हाला, 0.85 झाली त्याची कॅश प्राइस. याच्यावर डिस्काउंट किती सांगा, एक मिनिट कळतंय का इथपर्यंत, हो सर. हा सांगा याच्यावर डिस्काउंट किती आहे, 5% आहे ना. 5%. 5 आपण करणार मग 100. सिम्प्लिफाय करावा का तुम्हाला, एक सिम्प्लिफाय करायचं व्हॅल्यू मिळेल 0.42, सॉरी 0.0 मिळते काहीतरी, 0.0425x. हे काय आलं, कॅश डिस्काउंट, बरोबर. आता मला सांगा मग नेट सेलिंग प्राइस काय येईल, नेट सेलिंग प्राइस काय सांगा, नेट नेट सेलिंग प्राइस. कसं काढणार, नेट प्राइस मायनस कॅश डिस्काउंट. हा 0. ही किती आली आहे, नेट प्राइस 0.85x मायनस कॅश, त्याच्यासाठी त्याची कॅश डिस्काउंट किती मिळणार त्याला, 0.0. कळतंय का हे काय चाललंय, हो सर. सिम्प्लिफिकेशन नंतर काय मिळेल बघा तुम्हाला, हे मिळेल 0.8075x. हे तुम्हाला मिळाली नेट सेलिंग प्राइस. आता बघा नेट सेलिंग प्राइस काय दिली पण तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन मध्ये काय दिली नेट सेलिंग प्राइस बघा किंवा सगळी जरा नेट अमाऊंट दिली ना, 38,000 इज इक्वल टू काय दिली तुम्हाला ती, 38,350 6.25 दिलेली. डिवाइड केलं तुम्हाला एक्स व्हॅल्यू मिळेल बघा इथनं, एक्स इज इक्वल टू किती आलं मग, 38,356.25 डिवाइड बाय करा 0.8075 करा. मला या ठिकाणी मिळेल एक्स ची व्हॅल्यू बघा, सिम्प्लिफाय केलं तर मिळेल तुम्हाला 47500. तर जेवढी त्या ठिकाणी झाली वॉशिंग मशीनची लिस्ट प्राइस. म्हणजे कळतंय काय कॅल्क्युलेशन कसं करतोय मी, मिताली का डाऊट आहे का, मिताली, सायली, सोनल. नाही सर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. कॉलेज झाला चॅप्टर हा, हो. क्वेश्चन नंबर 12 करता येईल तुम्हाला, कमिशन विचारले काय क्वेश्चन मध्ये बघा, फक्त लिस्ट प्राइस फाइंड करायचं आपल्याला, करता येईल ना. हो सर. क्वेश्चन नंबर 12 तुम्ही ट्राय करा. काय करा, 12, 13, 14 आणि 15 ट्राय करा तुम्ही, जे होतील ते ठीक, नाहीतर बाकीचे मी सॉल्व्ह करून देईल तुम्हाला उद्या. मिताली. हा सर. कारण सर्व काही पाऊस चालू आहे आमच्याकडे, त्यामुळे नेटवर्क इश्यू. आवाज येतोय माझा क्लिअर, काय नेटवर्क इश्यू आहे काय, नाही येतोय सर. आता काय करू, बाकीचे क्वेश्चन जे राहिलेत ना तुम्ही ट्राय करताल का आज. येस सर. मिताली. हो सर कर. हा सोनल, तुमचं झालं ना कॉलेज शिकून चॅप्टर हा, हो सर झालंय. राहिलेले क्वेश्चन तुम्हाला करता येतील ना, हा येते. राहिलेले क्वेश्चन तुम्ही ट्राय करा, आणि जे सॉल्व्ह होणार नाही ते तुम्हाला उद्या मला विचारा. आता आपण काय करू, राहिलेले क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. आता उद्या काय करू, नेक्स्ट पॉईंट जो आहे ना डिस्काउंट वगैरे, तर ते आपण उद्या घेऊ. मग उद्या 1.2 कडे जाऊयात. एकदम सिंपल चॅप्टर आहे बघा, याच्यामध्ये जास्त क्वेश्चन पण नाहीयेत. उद्या काय करू, हा चॅप्टर